आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंबेडकर पाटील. आपण पाहतात नवमहाराष्ट्र. आज आपण सध्या जे साहित्य संमेलनांचा जो उत्सव सुरू आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो. येत्या 23, 24, 25 ला दिल्ली येथे तालकोट कटोरा जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. त्याचे स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार आणि सरद नावाची एक संस्था आहे जिने पंजाबला, पुण्यात किंवा आता दिल्लीला हे साहित्य संमेलन भरवलेलं आहे. हे जे इव्हेंट आहे मित्रांनो, हे अक्षरशः करोडो रुपये या ठिकाणी सरकार देतं, कंपन्या देतात आणि शरद पवार असतील किंवा इतर जे मंत्री संत्री असतील हे त्या ठिकाणी तन मन आणि धनाने आपली ताकद लावतात आणि भव्य दिव्य असं 2-3 दिवसाचा तो इव्हेंट सादर होतो. आता त्या साहित्य संमेलनातून मराठी साहित्याला काय मदत होते, मराठी लेखकांना काय मदत होते, मराठी कवींना काय मदत होते किंवा जे प्रकाशन आहेत त्यांना काय मदत होते, हा आता संशोधनाचा विषय आहे. ही एक इव्हेंट आपण ज्याला म्हणू, हे इव्हेंट 2-3 दिवसाचं दरवर्षी सादर होतं. महाराष्ट्र सरकार करोडो रुपयाचं त्या ठिकाणी हे देतं. परंतु शेतकऱ्यांचं जे संमेलन 2013 आणि 14 नाशिकमध्ये झालं होतं, ते शापित संमेलन, अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन हे शापित संमेलन आहे, कारण ते शेतकऱ्यांचं होतं. शेतकऱ्यांसाठी जे संमेलन भरवण्यात येतं त्याला देण्यासाठी सरकारकडे पैसा नसतो, त्याला आयोजन करण्यासाठी आयोजक मिळत नाहीत, त्याच्यासाठी कोणी स्वागताध्यक्ष व्हायला तयार नाही. आणि मग अशामुळं आम्ही स्वतः 2013 पहिलं आणि 2014 दुसरं अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवलेलं होतं. पहिलं संमेलन 2013चं दादासाहेब गायकवाड सभागृहात आणि दुसरं डोंगरे वसतिगृह या ठिकाणी ते संमेलन भरवलं होतं. अक्षरशः हजारो शेतकरी त्या ठिकाणी आले होते. मग त्या ठिकाणी परिसंवाद रूपाने किंवा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांसाठी काही यंत्र मशिनरी असेल किंवा इतर माहिती त्या ठिकाणी देण्यात येत होती. मग असं जर असेल तर शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, शेतीला धरती माता म्हटलं जातं, कृषी माता म्हटलं जातं, कृषी माता म्हणजे सीता माता असं म्हटलं जातं. परंतु त्याच कृषी मातेचं, त्याच शेतकऱ्यांचं, त्याच बळीराजाचं संमेलन म्हटलं की सरकारच्या खिशाला, सरकारच्या तिजोरीला टाळा लागतो, मंत्र्यांना त्यांच्या तोंडाला टाळा लागतो. मग मंत्री त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण होते मित्रांनो, पण त्या माणसाने का आता मराठीत जर शब्द म्हटले तर आपल्याला वाईट वाटेल. या माणसाने अक्षरशः कबूल करून देखील 1 रुपया देखील अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाला दिला. राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री होते आणि योगायोगाने म्हणा किंवा आश्चर्य म्हणा आपणास, आमची जी संस्था होती पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठान, ही त्यावेळी आमची संघटना होती. आता बाळासाहेब विखेंनी ती ट्रस्ट ओपन करण्यास आम्हाला कसं सहकार्य केलं हा एक आता वेगळा संशोधनाचा विषय आहे. कारण ते हे राधाकृष्ण विखे पाटील 95 शिवसेनेत असताना कृषी मंत्री, बाळासाहेब विखे पाटील केंद्रात जेव्हा अर्थराज्यमंत्री होते त्यावेळी आम्ही शिवसेना भवनमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. त्या ठिकाणी बाळासाहेब विखेंची आमची ओळख झाली आणि मग त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे ही पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करण्याची परवानगी मागितली. त्यांनी आम्हाला तसं पत्र धर्मादाय आयुक्तांना दिलं, वरळीला, आणि ती संघटना 2001 साली रजिस्टर झाली. त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील नावाने आम्ही अनेक पुरस्कार मुंबईमध्ये दिले. त्यानंतर आमच्या असं म्हणजे स्वप्न एक होतं की आमचे एक मित्र प्रकाश कांदे म्हणून, त्यांनी मराठी लोककला महोत्सव वगैरे सुरू केले. त्यावेळी आम्हाला ही कल्पना सुचली आणि 2010 पासून त्या कृषी साहित्य संमेलनाची तयारी सुरू केली. सुरुवातीला छगन भुजबळांना भेटलो, अनेक रथी महारथींना भेटलो मित्रांनो, पण सगळ्यांनी फक्त केराची आमच्या अर्जांना टोपली दाखवली आणि भूलथापा फक्त देण्यात आल्या. कारण शेतकऱ्याचं संमेलन म्हटल्यानंतर कोणालाही त्याच्यात इंटरेस्ट नसतो. फक्त शेतकऱ्यांची मतं यांना पाहिजे असतात, म्हणून काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर हे पैशाचं नियोजन केलं जातं आणि अनुदान देण्याचं नियोजन केलं जातं, बहिणींना नियोजन केलं जातं. परंतु असं संमेलन म्हटलं की यांच्याकडे पैसे नसतात आणि कोणालाही त्यात इंटरेस्ट नसतो. परंतु मराठी साहित्य संमेलन म्हटलं की हे एका पायावरती तयार असतात सगळे पैसे देण्यासाठी, अनुदान देण्यासाठी, आणि त्यांच्याकडे आमच्याकडे हे संमेलन भरावं म्हणून लाईन लागते मित्रांनो. परंतु शेतकऱ्यांच्या संमेलनाला, अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाला कोणालाही मंत्र्याला इंटरेस्ट नाही, राज्य शासनाला इंटरेस्ट नसतो, फक्त शेतकऱ्यांच्या मतात यांना इंटरेस्ट आहे. मग अशा प्रकारे हे शापित असं हे कृषी साहित्य संमेलन असेल, हे मला बाळासाहेब विखेंनी त्यावेळी सुरुवातीला सांगितलं होतं
कुठलंही संमेलन करा, शेतकऱ्याचं संमेलन हे लोक राजकारणी यशस्वी होऊ देणार नाहीत. आता याचं कारण काय असेल मित्रांनो, हे आम्हाला अजूनही उलगलेलं नाही. कारण आम्हाला कुठलं राजकारण त्यातून करायचं नव्हतं किंवा आम्हाला नेता त्यातून बनायचं नव्हतं. परंतु हा विरोध मात्र आजही सुरू आहे मित्रांनो. आम्ही अनेक मंत्री, अनेक खासदार, अनेक आमदारांना भेटलो आणि अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचा विषय काढला. त्यावेळी त्यांनी नाकं मोरडली, काही नाही भूल झापड दिल्या, फक्त पाहू पाहू म्हटलं आणि अखेरला त्यांनी नकार दिला. मग तो विषय आम्ही देखील सोडून दिला. कारण शेतकरी हा एकजूट नसतो. शेतकरी आपापल्या जातीत आता विखुरलेला आपल्याला दिसत आहे. शेतकरी कुठल्याही बाबतीत त्यांचं एकी नसते आणि यामुळे हे राजकीय या शेतकऱ्यांना पायदळे तोडवतात आणि धनगराची बकरं जशी मुक्ती तशी यांना कोणीही कसंही हातं, फक्त यांना काहीतरी लालूच दाखवली की हे भूलथापांना बळे पडतात मित्रांनो शेतकरी. म्हणून या शेतकऱ्यांचं कोणीही काही म्हणणं ऐकत नाही. मग कुठले बाजारभाव असोत, शेतमालाचे भाव असोत, काही असो, शेतकऱ्याला कोणीही खिचगंतीत धरत नाही. कारण शेतकरी हा एकजूट नसतो. आणि अशामुळं अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे हे जे शापित संमेलन, त्यावेळी बाळासाहेब विखे मला म्हटले होते, हे शापित संमेलन आहे. यांना तुम्हाला कोणतेही राजकारणी याला साथ देणार नाहीत. परंतु आम्ही म्हटलं हे असेच म्हणत असतील, एवढे संमेलन, नाट्य संमेलन पहा, करोडो रुपयाची देण नाट्य, यांच्या काय आई बापांना, या मुलांना काय नाटकात काम करायची ट्रेनिंग हे पुढारी देणार आहेत का? नाटक करायचं, पिक्चर करायचे, फिल्म फेस्टिवल असो, साहित्य संमेलन असो, किती संमेलन आपण पाहतो, त्यांना करोडो रुपयाच्या देणग्या मिळतात. परंतु अशी काही संमेलन आहेत मित्रांनो की त्यांना सरकार कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. त्यावेळी सुद्धा आम्ही ज्यावेळी पहिल्या वेळी संमेलन केलं मित्रांनो, अनेक अडचणी 2010ला आम्ही सुरुवात केली. महानोरच्या घरापासून आम्ही किती लोकांचे उंबरे झिजवले, परंतु कोणीही आम्हाला सहकार्य केलं नाही. आणि शेवटी 2013ला आम्हाला थोडं यश आलं. कारण आम्ही त्या ठिकाणी जे गुरुमाऊली आहेत दिंडोरीचे, त्यांच्या हस्ते त्या संमेलनाचं उद्घाटन ठेवावं असं आम्हाला एकाने आयडिया दिली. म्हणजे गुरुमाऊलींनाचं उद्घाटन दिनकर अण्णा पाटील जे आहेत नाशिकचे, त्यांनी आम्हाला ही आयडिया दिली. आणि मग गुरुमाऊलींच्या हस्ते आम्ही उद्घाटन करण्याचं जेव्हा ठरवलं, त्यावेळेस मग राधाकृष्ण विखे किंवा इतर जे त्या ठिकाणचे आमदार खासदार हे तयार झाले आणि मग कृषी विभागातर्फे सहकार्य मिळालं आणि ते संमेलन आमचं 2013ला पार पडलं. दुसरं संमेलन ज्यावेळी गुरुमाऊलींना ही कल्पना आवडली, आम्ही दुसरं संमेलन नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवलं. त्यावेळी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री होते. 2014ला सुद्धा त्यांनी असेल कृषी विभागाने सहकार्य केलं. पण त्यावेळेचा जो मुख्यमंत्री होता तो पृथ्वीराज चव्हाण, तो असं तोंड वाकडं करून नाही, ते असा फाकलेलं तोंड, त्या तोंडाने 1 रुपया सुद्धा संमेलनात दिला नाही. जसं काही यांच्या बापाच्या खिशातले पैसे हे लोक संमेलनाला किंवा याच्या देतात, अशा प्रकारे ती वागणूक होती मित्रांनो. आणि त्यांनी काँग्रेसचं कसं वाटोळ केलं त्याने आपण पाहिलेलं आहे. ते दिवस आपण सोशल मीडिया, टीव्हीला फक्त राजकारण, याने इतके पैसे खाल्ले, याने इतक्या बाया ठेवल्या, याने इकडे भ्रष्टाचार केला, याने इतके मुर्दे पाडले, बस याच्याशिवाय या राज्यामध्ये काही सुरू नाही. कुठे गेलाय महाराष्ट्र मित्रांनो आमचा? कसा होता महाराष्ट्र? हे स्वप्न पाहिले का यशवंतराव चव्हाणांनी किंवा विठ्ठलराव विखे पाटलांनी की सहकार आणा, सुजलाम सुफलाम? आज पतपेढ्या पहा मित्रांनो, गरिबांच्या ठेवी बुडून या लोकांनी आयुष्य आरामात पैसे लंपास केले. कोणत्या बँका पहा, पतपेढ्या पहा, सुरक्षित नाहीत. सहकारी साखर कारखाने पहा, कशा प्रकारे मागे लुटले आपण. परंतु आम्हाला एक सांगणं होतं मित्रांनो, हे राजकर्ते शेतकऱ्यांचे नाहीत. आणि आम्ही जे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचा जो त्याचं आयोजनाचा उघडा उचलला होता, तो आम्ही 3 वर्षांनी का होईना त्यावेळी 2010 पासून 2013ला पूर्ण केला. आता त्या 14 नंतर आज 24 म्हणजे 10 वर्ष उलटलेली. आजपर्यंत आम्हाला कोणीही स्वागताध्यक्ष, कोणीही आयोजक, कोणीही आमदार, कोणीही खासदार, कोणाही मंत्र्याने याविषयी सहकार्य केलेलं नाही. त्यामुळं हे कृषी साहित्य शापित आहे. हा शेतकरी राज्यातला शापित आहे असंच आम्ही मानतो. कृषी साहित्य जे आहे ते सुद्धा शापित आहे मित्रांनो. आजकाल फक्त युट्यूबवर लोक पाहतात कृषी साहित्य. पूर्वी जे साहित्य कृषीवरती ते महात्मा फुलेंचं एकच जरी आपण आसूड शेतकऱ्याचं जर पाहिलं तर त्याच्यात संपूर्ण चित्र त्या कृषीचं त्या ठिकाणी दिसून येतं. ग्रामीण विकास असेल, कृषी विकास असेल, महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला. कशाला खेड्याकडे उपाशी मारायला जायचं का? गांधी बाबा असताच त्याला दिसलं असतं. काही नाही, खेड्यातले तरुण फक्त कोणाचे तरी झेंडे उचलतात, रोज ढाब्यावरती जातात, आपली गुंठे जमीन विकतात आणि आपला विकास करतात. आणि मग हा जो प्रश्न आहे आज खेड्याकडे, आज शहरामध्ये चला, कोणाला काम करावं वाटत नाही. आज संपूर्ण भारत, UP, बिहार, नेपाळ, बांगलादेश, कुठून लोक येतात आणि शहरांमध्ये कामं करतात, इंडस्ट्रीत कामं करतात. गावागावात आज गौंडी कोणी पहा, परदेशातील किंवा इतर लोक आलेले आहेत. मग शेतकरी हा कुठल्या व्याख्यात मोडतोय? शेतकऱ्याला कोण वाली आहे? कोणी वाली नाही मित्रांनो.
शेतमालाला ब्रह्मदेव जरी आला तरी शेतमालाला बांधून भाव देऊ शकत नाही. आणि अशा प्रकारच्या भूलथापा फक्त आहेत. निवडणुकीपुरत शेतकऱ्यांना हाताशी धरलं जातं. मतदान कसं मिळेल यासाठी रेवडी वाट केली जाते आणि त्यांना वश केलं जातं. आणि म्हणून हे कृषी साहित्य संमेलन शापित आहे हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही आशा सोडली नाही. आम्हाला वाटतं कोणीतरी येईल, कोणाला तरी वाटेल आपण चला आपण आयोजन करू. आणि अशा आशेसाठी आता माणूस आशेवरच जगतो म्हणतात. तूर्त इतकेच मित्रांनो, हे शापित अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन कधी यापुढे होईल की न होईल हे न सुटणारं कोड आहे. तूर्त इतकेच. धन्यवाद. मी अरुण आंधळे पाटील, आयोजक अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन. धन्यवाद.